सजनी झुरळे तन मन ना बघुनी आपुले घर सजनी झुरळे तन मन ना। राम जय शिवराय मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे डेमो क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला काय करायचं आहे, जी आपली डेमो रील असते ती क्रिएट करण्यासाठी काय करायचं आहे की अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे। प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये। तर अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। आता ओपन केल्याबरोबर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा एक तुमचा इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय, इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया म्हणजे ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। त्यानंतर इमेज लेअरची लेंथ अशा प्रकारे शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिला बीट म्हणजेच 3.26 या सेकंदाच्या बीटमार्कवरून इमेज लेअरला क्लिक करून बरोबरच त्याच्या खाली या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय, त्याच्या एकदा क्लिक करायचा आहे। त्याचबरोबर इथपासून चालवणार प्रत्येक स्मॉल आणि बिग लेअरला अशा प्रकारे 2 भागात कट करून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे मीही कट करून घेतोय, तुम्ही हे अशाच प्रकारे कट करून घ्यायचं आहे। आता कट केल्यानंतर अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे। आता इमेज प्रॉपर सेट झालेले आहेत, कट झालेले आहेत। आता त्यानंतर आपल्याला या इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करायचा आहे आणि हे 4 इफेक्ट तुम्ही बघू शकताय। तर जो फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आणि कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या इमेज लेअरला इथं आपल्याला तो अप्लाय करून घ्यायचा आहे। अप्लाय करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिला म्हणजे 3.26 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे आणि इथपासून चालवणारा प्रत्येक एकाड एक इमेज लेअरला अप्लाय करून घ्यायचं आहे। म्हणजे याची युनिक असं कॉम्बिनेशन आणि युनिक असा लुक तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे। तर एक इमेजमध्ये सोडून म्हणजे एकाड एक भाषेत आपल्या एकाड एक इमेज लेअरला हा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि इथून जो थर्ड इफेक्ट आहे तो इथून आपल्याला अप्लाय म्हणजेच कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट लावून इथं आपल्याला सेकंड नंबर म्हणजे 4.11 या सेकंदाचे बीटमार्कला पेस्ट करायचं आहे आणि इथंही आपल्याला हा जो थर्ड इफेक्ट आहे इथंही आपल्याला काय करायचं आहे, एकाड एक इमेज लेअरला अप्लाय करायचं आहे। म्हणजे याचंही एकाड एक कॉम्बिनेशन इफेक्टचं युनिक असं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे। तर आता आपण हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि हा जो फोर्थ इफेक्ट आहे बघू शकता पेज कर्व आहे, तर तो इफेक्ट काय करायचा इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे की 5.25 या सेकंदाच्या बीटमार्कलाच फक्त हा इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा आहे। म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं दिसून येणार आहे। बघू शकता हा इफेक्ट आपण अप्लाय केल्यानंतर इफेक्ट प्रॉपर अप्लाय झालेले आहेत। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे, परत एकदा 5.25 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि व्हिडिओमध्ये जो तुम्हाला एक ॲनिमेशन व्हिडिओ दिलेला आहे मटेरियलमध्ये अशा प्रकारे तो ॲड करून सगळ्यात पहिल्यांदा त्याची लेंथ आहे ती 6.26 पर्यंत ठेवून तो व्हिडिओ सिलेक्ट करून ब्लेंडिंगमध्ये जायचं आहे। ब्लेंडिंगमध्ये गेल्यानंतर लाईटनमध्ये जाऊन पहिला ऑप्शन स्क्रीन सिलेक्ट करायचा आहे। म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार बघू शकताय। आणि हाच व्हिडिओ परत एकदा सिलेक्ट करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करायचे आहे आणि इथं आपल्याला 7.24 म्हणजे एकाड एक इथं आपल्याला काय करायचं आहे अप्लाय करायचं आहे। आता अप्लाय केल्यानंतर लास्ट आहे तो 11.21ला अप्लाय होतोय आणि फक्त याची साईज आहे ती वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर जो व्हिडिओ आहे तो अप्लाय झालेला आहे। त्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि PNG दिलेला अशा प्रकारे तो PNG ॲड करून सगळ्यात पहिल्यांदा त्याची लेंथ वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर काय करायचं आहे की आपल्याला अशा प्रकारे मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून या PNG साईज आहे ती वाढवून घ्यायची आहे आणि त्यानंतर तो PNG अशा प्रकारे इथं सेट करायचे आहे। सेट तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे
क्लिक केल्यानंतर व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.